सांगितलंस तू अश्विनीला वहिनीबद्दल? वहिनीबद्दल वहिनीबद्दल काय? मी तर तिला काहीच सांगितलं नव्हतं, पण आता तुम्हाला तिला सांगितल्याशिवाय काही पर्याय नाही. अंजली वहिनी इथे आली होती आता. वहिनी? हे बघ, तू घाबरू नकोस. तिला काही सुद्धा कळलेलं नाहीये. तुझ्या बँगलोरच्या जाण्याच्या बाबतीत चौकशी करायला आली होती ती. मग हे बघ, मला असं वाटतंय की तू बँगलोरला जाणं किती गरजेचं आहे याबद्दल तिची समजूत पटली. सो यू नीड नॉट वरी अबाउट इट. काय ग, कुठे गेली होतीस? नमिता प्रधानकडे. मग भेट झाली का? झाली भेट. बरी हो तशी बाई, म्हणजे घमेंडखोर नाही वाटत. मग काय, अश्विनीला बंगलोरला पाठवायचा चंगच बांधलाय तिने. मी विचारलं तिला, आमची अश्विनीच का? त्यामुळे अश्विनीचे सर दुसऱ्या कुठल्याही मुलीला नाहीये. काय ठरलं तुझं शेवटी? खरं सांगू का, तिच्याशी बोलल्यावर असं वाटलं की बोट ठेवायला कुठे जागाच नाहीये. अंजू, म्हणजे त्या नमिता प्रधानने तुला चांगलंच कन्व्हिन्स केलेलं दिसतंय. आणि मला सांग, ती जर तुला कन्व्हिन्स करू शकते तर त्या बिचाऱ्या आशूचा काय पाड लागणार तिच्या पुढे? हॅलो आशू, अगं मी किती वेळ तुला फोन ट्राय करतोय, तू उचलत का नाहीयेस? काय नाही. आणि तू बंगलोरला नमिता प्रधानच्या कंपनीत काम करायला जाणार आहेस हे तू मला का नाही सांगितलंस? मला वहिनींकडून कळलं ते. त्यांनाही ते आवडलेलं नाहीये. त्यांचं जाऊ दे, तुला माहितीये ना, ती नमिता प्रधान आणि तिचा नवरा ते दोघंही मला नाही आवडत. हे बघ, ती किटी आणि ती नमिता त्या एकमेकांना शोभतात. ते त्यांचं सरोगसी वगैरे जे काय ना, ते त्या दोघींना एकमेकींना करू देत. तू त्या नमिता प्रधानच्या आसपास सुद्धा फिरकायचं नाहीस, कळलंय? अरे किटीला त्यांनी तिच्या कामाचे पैसे दिले होते, तिला फसवलं नव्हतं. एक्झॅक्टली, पैसे देऊन माणसं विकत घेणारे लोक आहेत ते. आशू, तू तिच्यापासून 4 मैल लांब राहायचंस. तिचं नाव सुद्धा तुझ्या तोंडात येता कामा नाही, कळलंय? आणि माझा फोन घ्यायचा, ठेवतो मी आता. काय सर, तुमचं मूड बघितलंय ना की माझं असं जीव वर खाली होता हो. लवकर सांगणार आहेस का काय ते? नाही, बातमी तशी डेंजरस असा, पण डेंजरस म्हणजे काय? ते आपले ते जर्मनीचे साहेब, मिस्टर शूल्स ना, त्यांचं काय? तेच ते त्या कुलकर्णीच्या कंपनी बरोबर भागीदारीच्या विचारात असत हो. हो, तुला काय माहित? मी कसं तुमच्या जवळचो तसं तो सकाराम, तो कुलकर्णीच्या जवळचो. तो कुलकर्णीचा पार्टनर कोण बघा, तो सिंधी चंदीरामानी. त्यांना ह्या सगळ्या जुळवून आणल्या ना. हे बघ, जितकी इन्फॉर्मेशन मिळेल ना, आपल्याला सगळी इन्फॉर्मेशन पाहिजे. ओके, कामाला लागतो. आज संध्याकाळी जाणार आहे दादाकडे? हो, ऍक्च्युली आज तुला भेटायला वर्षा येणार होती, पण आज वहिनी मुलांना घेऊन बाहेर जाणार आहे, त्यामुळे मला दादाशी नीट बोलता येईल. तुझे बँगलोरला जाण्याचा जो काही इश्यू झालाय ना, तो आता लवकरात लवकर निकालात निघायला हवा. तसं झालं ना तरच सगळं व्यवस्थित मार्गी लागेल. आज वहिनी इथे येऊन गेल्याचं दादाला माहितीये? दादाला माहितीये वहिनी इथे येऊन गेली, पण फोनवर तो काही फारसं बोलला नाही. अश्विनी, प्रत्येक शब्द नीट विचार करून बोल. एखादा चुकीचा शब्द आपल्याला खूप मोठ्या अडचणीत आणू शकतो.